मित्रांनो, मी मगाशी टी व्हीला बातमी बघत होतो. बीड जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांपूर्वी संतोष देशमुखची हत्या झाली. त्याच्याच नंतरनी त्याच्या अगोदर महादेव मुंडे यांची देखील हत्या झाली. परंतु मित्रांनो, एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये त्यांच्या हत्या करून, त्यांच्यावर वार करून, तिथल्या त्यांचे घरचे मंडळी असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांना अजून देखील न्याय मिळत नाही. त्यांना न्याय मिळण्यासाठी मोठमोठ्या नेत्यांच्याकडे मीडियासमोर हात जोडावे लागत आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटायला लागते, मोर्चे काढायला लागतात. अशी एवढी बेकार परिस्थिती त्या बीडमध्ये झालेली आहे मित्रांनो. आणि याचं एवढं वाईट वाटतंय, आपण जेव्हा बातम्या बघतो आणि त्या बातम्याला त्या बीड जिल्ह्याचं ते प्रकरण झालेले दाखवत आहेत. खरंच असं वाटतं की हा महाराष्ट्र आहे का? आणि इथं कायदा व्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे का? एकदम असं आपल्याला पिक्चरमध्ये कसं काय आपण बघायचो, एखाद्या हिरोवरती, त्याच्या परिवारावरती अन्याय झालेला असतो आणि तो भीक मागत असतो न्यायाची. त्याच पद्धतीने महादेव मुंडेचं प्रकरण असेल, त्याच्या पत्नी असेल, घरचे मंडळी असतील किंवा संतोष देशमुखचा विषय असेल, तर त्या आरोपी जे आहेत त्यांना शिक्षा होण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी त्या लोकांना रस्त्यावर भीक मागायला लागते न्यायाची. एवढं वाईट वाटतं मित्रांनो. कायदा व्यवस्था ही फक्त मोठ्या लोकांसाठी राहिलेली आहे असं मला वाटतं. सर्वसामान्यांनी आपलं खरंच व्यवस्थित जगलं पाहिजे. कधीच कोणाच्या नादी नाही लागलं पाहिजे. कारण ह्या जगात आपल्या सामान्य माणसाला काडीची किंमत नाही आणि भीक मागून देखील न्याय मिळत नाही. एवढंच मला सांगायचं आहे. आणि खरंच खूप अतिशय वाईट वाटलं. पण मी सुद्धा काही करू शकत नाही किंवा माझ्यासारखी इतर मंडळी देखील काही करू शकत नाहीत. याच्या मागे खूप मोठी यंत्रणा सामील असू शकते किंवा आहे. धन्यवाद.